प्रसाद वाटपानंतर सगळ्यांना सांगितलं की आता मला जायचे, आता माझी तिथी निश्चित झाली आता जायची. कोणती तिथी? अविनाश महाराज, फाल्गुन मध्य षष्टी, कसट षष्टी, बर. तिथी निश्चित झाली होती नाथांची. नाथांनी जलसमाधी घेतली असं चरित्रात आहे. माऊलीची जशी संजीवन समाधी आहे तशी नाथांची जलसमाधीची अनेक आपल्या इतिहासात उदाहरणं आहेत. गौरांग प्रभू चैतन्यांची जलसमाधी आहे. स्वामी रामतीर्थ विवेकानंदांचे एक शिष्य होते, त्यांची जलसमाधी आहे. स्वामी रामतीर्थ हे गणिताचे मोठे प्राध्यापक होते. लाहोर त्या काळात भारतातच होतं, जुनी गोष्ट ही. नंतर ते तिकडे गेलं. तेव्हा गणिताचे प्राध्यापक असताना विवेकानंदाचं एक व्याख्यान पंजाबात कुठेतरी गावात शहरात त्यांनी ऐकलं आणि पुढे ते अत्यंत वेडे झाले, परमार्थाचे वेडे झाले. मोठा अद्भुत पुरुष होता स्वामी रामतीर्थ. त्यांनीही जलसमाधी घेतली. नाथांच्या जलसमाधीचा संकेत त्यांना झाला, दृष्टांत झाला. आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलं की आता मला जायचे. आता जलसमाधीचा वेळ. नाथांनी शेवटचं कीर्तन केलं, सर्वांना नमस्कार केला. आपल्या श्रोत्यातल्या एका धनगराला, अशिक्षित कधीही शाळेत न गेलेला पण अतिश्रद्धेने नाथांचं पोथीपुराण ऐकायला येणारा असा एक गावबा नावाचा अशिक्षित माणूस, गावबाला जवळ बोलवलं नाथांनी आणि सांगितलं, गावबा, राहिलेलं रामायण आपण पूर्ण करा, कृपा कटाक्षे निहाळिले. नाथांची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली. गावबा अशिक्षित होता पण गुरुवर निष्ठा होती. निष्ठा आणि हा प्रसाद असा या गोष्टी जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, असा आहे. तेव्हा गावबानी राहिलेलं रामायण पूर्ण केलं. बरं, नाथांची ओवी आणि गावबानी लिहिलेल्या ओव्या अजिबात त्याच्यात भेद जाणवत नाही. गुरुवरच्या निष्ठेचा हा प्रकार. उदाहरण एक सांगितलं. आपल्या इतिहासात, आपल्या पुराण ग्रंथात अशी खूप उदाहरणं आहेत. शास्त्रावर निष्ठा, गुरुवर निष्ठा, ईश्वरावर निष्ठा. आपल्या तालुक्यातलं अत्यंत सुंदर उदाहरण आपल्या पुढे आहे. प्रार्थील्या वाचोनी आला शिका, येथे तुझ लागी बोलाविले कोणी. भगवंताला सांगितलं डोळे न उघडता, आपण कोण आहात म्हणले, नरेश परमात्मा आहे, मी श्री विठ्ठल आहे. म्हटले तुम्हाला बोलवलंच नव्हतं मी, न बोलवता का आले. आम्ही धावा कोणाचा करतोय, आम्ही कशासाठी इथे उपोषण मांडले, आमच्या सद्गुरूचं दर्शन व्हावं. धावा तुकयाचा करीत असे. तुकोबरायांना बोलवलं, तुम्ही का आले देवा, जशी आली तशी परत जा बरं. तेव्हा सद्गुरूवरची निष्ठा की सद्गुरूंनीच यावं आणि मला अनुग्रहित करावं. साक्षात परमात्मा आला तरी निळोबारायांनी नम्रपणे परमात्म्याला परत पाठवून दिलं. तेव्हा सद्गुरूवर निष्ठा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगताना भगवान म्हणतात, साधक श्रद्धावान पाहिजे, साधननिष्ठ पाहिजे, साधनाविषयी तर अत्यंत पराकोटीची आवड पाहिजे, जे तत्पर पाहिजे आणि तो संयत इंद्रिय पाहिजे.
इंद्रियांचा संयमित उपयोग, इंद्रियांचा निग्रह नव्हे, इंद्रियांचा संयमित उपयोग करणारा साधक पाहिजे. असं जर असेल तर अशा साधकाला, अशा भाग्यवंताला ज्ञानाचा लाभ होतो. तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राक्षसी मोक्ष. ज्याला मोक्ष म्हणतात, मोक्षाचं सुख म्हणतात, अशी पराम शांती असं आहे. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. असा पराम शांतीचा उल्लेख अनेक अनेक ठिकाणी आपल्या गीता ग्रंथात आहे. अशा साधकाला तात्काळ अत्युच्च कोटीची शांती प्राप्त होते. शांती दोन प्रकारची असते, एक मनाची शांती, एक आत्म्याची शांती, स्वरूप शांती. मनाची शांती, दिवसभर आपण काबाड कष्ट केलं, काम केलं, जरा डोक्याला ताप झाला, शरीर थकलं आणि 2-3 तासाची विश्रांती झाली, झोप झाली, गाढ झोप लागली, आता बरं वाटते म्हणतात, एकदम ताजंतवानं वाटते. मराठीत त्याला फ्रेश म्हणतात पहा. आता फ्रेश वाटते म्हणतो आता, म्हणजे मन प्रफुल्लित झालं, मनाला शांती लाभली. पण ही मनाची शांती कशी असते? सकाळी उठला, झोपेतून उठला, बरं वाटलं, गाढ झोप लागली, मनाला शांती लाभली, पण उठल्याबरोबर सौभाग्यवतीने काहीतरी जरा आदल्या दिवसाच्या कामावरून टीकाटिप्पणी सुरू केली. असंच केलं, तसंच केलं, तुम्हाला हेच नाही जमलं, तुम्हाला तसं सांगितलं होतं. सौभाग्यवतीचा तो अधिकार असतो, त्याची शांती बिघडली. जातो म्हणला तुझ्या बहिणीनं घर सोडून, आता सारखंच बोलते तुम्हाला. काय झालं? मनाची शांती अशी क्षणभंगूर असते. आत्मशांती ही कधीही कधीही भंग पावत नाही. शम म्हणजे विजणे, शांती शब्द असा तयार झाला. शम म्हणजे विजणे. जसं अग्नी विजला, दिवा विजला, विस्त विजला, म्हणजे अग्नी विजला, अग्नीतून ज्या काही ज्वाळा उष्णता बाहेर तर ते शांत झालं, अग्नी विजला. दिवा विजला, मग शम म्हणजे शांती. मग काय विजतं? आपल्या अंतःकरणात ज्या वृत्ती निर्माण होतात त्या वृत्ती थांबतात, वृत्ती थांबतात, वृत्ती मावळतात आणि पराकोटीची शांती जीवाला प्राप्त होते. ईश्वरावरच्या, देवावरच्या, शास्त्रावरच्या श्रद्धेतून जीवाला पराकोटीची शांती, परमशांती लाभते. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. त्या जीवाला तात्काळ, ताबडतोब, लगेच शांती प्राप्त होते. असतो मला वाटतं बराच वेळ झाला. वैकुंठवासी सोनाजी बाबा आणि मातोश्री वेणूबाई यांच्या चरणारविंदी ही सेवा आपणा सर्वांच्या चरणी, भगवान हरेश्वर महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषो निमज द्यावे पसायदा. जे खळांची व्यंकटेशा दया सत्कर्मी रतिवा उदा परस्परे मैत्रीवान दुरितांचे जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. तो जे वांछित तो लाभो प्राणिजात वर्षद सकळ मंगळे ईश्वर निष्ठा जी मानवी
अनवरत भूमंडळी विलोतया होता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषांचे, चंद्रमेघी लांछन. मार्तंड देता पैन, हे सवाई सदा सज्जन सूर्य होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नित्य लोकी. भजितो आदी पुरुषी अखंडित, आनंद निघतो तुझी विशेष भक्ती. अष्टादृष्टी व्हावी, एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान प्रसाहो, येणेवरे ज्ञान देऊ सुख्या झाला. सुख्या झाला. येणेवरे ज्ञान देव. हरि ओम.